मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही का बघितला पाहिजेत? कारण टी-सी-एस पॅटर्ननुसार जो जी-केचा सेक्शन आहे, जो काही स्कोरिंग राहणार आहे, त्या जी-केच्या सेक्शनमध्ये जवळपास 25 प्रश्न असणार आहेत आणि 25 प्रश्नांमध्ये 6 विषयांचा जर विचार केला, तर प्रत्येक घटकावर कोणत्या-कोणत्या घटकावर कसे-कसे प्रश्न आले आहेत, याचं डिटेल विश्लेषण म्हणजे हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या गोष्टी बघणार आहे, ज्या टॉपिकवर टी-सी-एसने विशेष करून फोकस केलाय. याच्या नोट्स आणि सगळ्या काही गोष्टी मी प्रोव्हाईड करणार आहे, म्हणून व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, जीके चेक पॉइंट या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण डिटेल अनालिसिस बघणार आहे भूगोल या विषयाचं. भूगोल, पॉलिटी आणि इतिहास हे विषयांचं सेपरेट मी व्हिडिओ बनवेल, कारण की हे विषय थोडेसे मोठे आहेत आणि बाकीचे जे राहिलेले विषय आहेत ते लहान विषय आहेत आणि त्याचा सेपरेट एक व्हिडिओ बनवेल. म्हणून भूगोल आणि राज्यघटना सोबत इतिहास या विषयांसाठी 3 सेपरेट व्हिडिओ असणार आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये भूगोल या विषयाचं घटकनिहाय विश्लेषण कसं आहे ते बघूयात आणि याची पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलवर मी नक्की शेअर करेल. बघा, पहिला जीके चेक पॉइंट हे टेलिग्राम चॅनल आहे. ते टेलिग्राम चॅनल तुम्हाला अनालिसिस पाहिजे असल्यास टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. तिथे माझा कॉन्टॅक्ट आयडी असेल, त्या कॉन्टॅक्ट आयडीवर तुम्ही मला मेसेज करा आणि तिथे तुम्हाला ही पीडीएफ प्रोव्हाइड करेल. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्समध्ये कळवत राहा. आणि विशेष म्हणजे तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग आता आपण सुरुवात करू. बघा, जवळपास भूगोल हा विषय आहे आणि तुमचा जो 25 प्रश्नाचा जो सेटअप आहे, तुमचा जो 25 प्रश्नाचे जे क्वेश्चन्स आहेत, त्या 25 क्वेश्चन मध्ये जवळपास भूगोलाचा रेशो हा जास्त असतो. म्हणजे आतापर्यंत जेवढे पेपर झाले त्याच्यापैकी भूगोलाचे जवळपास 253 प्रश्न होते मित्रांनो. आणि त्या 253 पैकी महाराष्ट्र भूगोल आणि भारत भूगोल असं प्रश्नाचं कॅटेगरायझेशन आहे. तर महाराष्ट्राचा अभ्यास तुम्हाला खूप जास्त करावा लागणार आहे. महाराष्ट्रावर बघा जवळपास 213 प्रश्न विचारलेले आहेत आणि भारताचा भूगोल हा खूप कमी प्रमाणात विचारले गेलेला आहे. ठीक आहे. आता महाराष्ट्रामध्ये कोणकोणते टॉपिक्स आहेत, भारतामध्ये कोणकोणते टॉपिक्स आहेत, याचं सगळं अनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. चला, भारताचा भूगोलाचा विचार केला 40 प्रश्न. तर 40 प्रश्न कसे कसे आलेत बघा. त्याच्यामध्ये मेन प्राकृतिक, त्यानंतर लोकसंख्या, त्यानंतर नैसर्गिक संसाधने, आदिवासी जमाती आणि पर्यावरण असे प्रश्न विचारले आहेत. तर प्राकृतिकवर 18 प्रश्न, लोकसंख्येवर 5, नैसर्गिक संसाधनेवर 4, आदिवासी जमातीवर 6 आणि पर्यावरण आणि हवामानावर किती आहेत 2 प्रश्न. आता प्राकृतिक मध्ये जरी विचार केला तर प्राकृतिक मध्ये नद्यांवर जास्त प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, नद्यांवर जवळपास 10 प्रश्न आलेले आहेत. आणि पर्वत रांगांचा जर विचार केला तर पर्वत रांगावर जवळपास 8 प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. आता लोकसंख्या भारतावर कमी विचारले तर लोकसंख्येवर जवळ जास्त प्रश्न आहेत, 2च आहेत. आणि लोकसंख्येमध्ये घनता जो विषय आहे तर घनत्यावर जवळपास 3 प्रश्न आलेले आहेत. नैसर्गिक संसाधनाचा जर विचार केला तर खनिजावर 1 प्रश्न आलेला आहे आणि वनांवर 3 प्रश्न आले. असे जवळपास 4 प्रश्न नैसर्गिक संसाधनावर आलेले आहेत. आदिवासी जमातीवर जास्त प्रश्न आहेत मित्रांनो. तर आदिवासी जमाती तुम्हाला वाचूनच जायचे आहेत, 6 प्रश्न आले. पर्यावरण आणि हवामानावर 2 प्रश्न आहेत. अशा पद्धतीने भारताच्या भूगोलावर खूप रेअर प्रश्न आहेत, 40 प्रश्न आहेत. म्हणजे तुम्हाला फोकस कशाचा करायचा आहे तर महाराष्ट्राचा भूगोल. आता महाराष्ट्राचा भूगोल आपण डिटेलमध्ये बघूयात. महाराष्ट्राचा भूगोल जवळपास 213 प्रश्न आहेत. आता या 213 मध्ये मी जवळपास कॅटेगरायझेशन केलं आहे की प्रशासकीवर 32 प्रश्न आहेत. त्यानंतर जनगणनेवर तुम्हाला 54 प्रश्न आहेत. जनगणना खूप महत्वाचे, वाचावं लागेल. बेसिक प्रश्न आहेत. त्यानंतर नैसर्गिक संसाधनावर 38 प्रश्न आहेत. प्राकृतिकवर 26 प्रश्न आहेत आणि इतरवर जवळपास 19 प्रश्न आहेत. आणि जो ऐतिहासिक पार्ट आहे तो ऐतिहासिक पार्टवर सुद्धा प्रश्न आहे. तो इथं मी ऍड करायचं विसरून गेलोय. पुढे समोर तो आहे, तो नंतर मी ऍड केलेला आहे. चला पुढे बघू आपण. आता आपण एका एका याचं बघू. प्रशासकीवर जवळपास 32 प्रश्न आहेत. आता ते प्रशासकीवर त्यामध्ये कुठल्या कुठल्या याच्यावर विचारलेले आहेत ते आपण बघू. आता सीमा, आपल्या राज्याला कोणत्या जिल्ह्याच्या किंवा कोणत्या राज्याच्या सीमा लागलेल्या आहेत किंवा कोणता जिल्हा कोणत्या सीमेशी निगडीत आहे, अशा पद्धतीचे जवळपास 5 प्रश्न आहेत. त्यानंतर क्षेत्रफळ, क्षेत्रफळ की महाराष्ट्राचं कसं आहे, कोणाच्या कंपॅरिझन मध्ये किती आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सगळ्या क्षेत्रफळाचं हायेस्ट क्षेत्रफळ कुठल्या जिल्ह्याचं आहे, लोवेस्ट क्षेत्रफळ कुठल्या जिल्ह्याचं आहे, असे 6 प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर जिल्हा, तालुके, महानगर, किती महानगर आहेत, किती महानगरपालिका आहेत, किती जिल्हे आहेत, कोणता जिल्हा मोठा आहे, कोणता लहान आहे, कोणत्या जिल्ह्यात किती तालुके आहेत, अशा पद्धतीचे हे प्रश्न जवळपास किती आहेत 8 आहेत. त्यानंतर तुलनात्मक, लहान मोठा, कोणता लहान आहे कोणता मोठा आहे, याच्यापेक्षा काय मोठा आहे त्याच्यापेक्षा काय मोठा आहे, असे तुलनात्मक प्रश्न आहेत
जवळपास ते आले आहेत 5 प्रश्न. आणि इतर इतर भूगोल प्रशासकीय प्रश्न आहेत, जसे की जिल्हा विशेष असेल एखादं तर ते विचारलंय, किंवा एखाद्या जिल्ह्यात समजा करंट घडामोडीमध्ये तो प्रश्न आलेले असेल तर तो प्रमुख व्यक्ती महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून आहे, असे काही प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, हे झालं प्रशासकीय संबंधित. त्यानंतर येतो टॉपिक प्राकृतिक आणि भौगोलिक. जवळपास 26 प्रश्न आलेले आहेत. त्या 26 प्रश्नांपैकी जवळपास 20 प्रश्न मित्रांनो नद्यांवर आहेत, महाराष्ट्रातील नद्या, आणि पर्वत रांगावर आहे 6. आता नद्यांमध्ये जरी विशेष विचार केला तर गोदावरीवर जवळपास बघा 20 पैकी 7 प्रश्न हे गोदावरी नदीवरच आहेत. त्यानंतर येतो नंबर कृष्णा नदीचा, आणि नदी खोऱ्यांवर प्रश्न विचारले आहेत मित्रांनो 5 प्रश्न, आणि काही इतर नद्यांवर आहेत, पण महाराष्ट्रातीलच नद्या आहेत, त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातील नद्या आणि त्याच्या काही काही नद्यांच्या उपनद्या सुद्धा विचारलेल्या आहेत, तर महत्वाच्या तुम्ही करून जायच्या आहेत. चला पुढचा बघू आपण. पुढचा टॉपिक जो आपण करू जनगणना. जनगणनावर जवळपास 54 प्रश्न आहेत मित्रांनो, त्यामुळे जनगणना तुम्हाला वाचून जायची आहे. आता त्यातही तुम्हाला जनगणनेमध्ये कुठले टॉपिक वाचायचे आहे तर लोकसंख्या. लोकसंख्या मग काय, जवळपास 24 प्रश्न आहेत. मग लोकसंख्येमध्ये काय वाचायचं आहे, बालकांची लोकसंख्या वाचून जायचं आहे, इतर लोकसंख्या वाचून जायची आहे, जसं की लोकसंख्या सिद्धांत वाचायचा आहे, तुलनात्मक सिद्धांत तुम्हाला वाचायचे आहेत, की स्त्रियांचा किती पुरुषांचा किती असा तुलनात्मक अभ्यास करायचा आहे. त्यानंतर शासकीय धोरणे लोकसंख्या संबंधित ते वाचून जायचे आहे. लोकसंख्यामध्ये धर्म हा टॉपिक आहे, त्याच्यावर तुम्हाला वाचून जायचं आहे. तर असे इतर टॉपिक्स त्याच्यात आलेले लोकसंख्येच्या संबंधित ते इतरवर 12 प्रश्न आहेत. त्यानंतर स्त्री पुरुष, स्त्रियांची लोकसंख्या किती, पुरुषांची लोकसंख्या किती, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती कंपॅरिझन आहे, अशा पद्धतीने जवळपास 6 प्रश्न आहेत. त्यानंतर युवकांची लोकसंख्या, युवकांची रेंज किती आहे, किती लोकसंख्या आहे वगैरे, कितीने वाढ झाली, अशा पद्धतीचे काही प्रश्न आहेत. ते प्रश्न किती आहेत मित्रांनो, 3 प्रश्न आहेत. त्यानंतर बघा साक्षरता स्त्री पुरुष साक्षरता, कुठे साक्षरता कमी जास्त प्रमाणात, अशा पद्धतीचे 9 प्रश्न. त्यानंतर ग्रामीण आणि शहरीवर जवळपास 3 प्रश्न आहेत. आदिवासी जमातीवर जवळपास 10 प्रश्न आहेत, आणि घनतेवर जवळपास 7 प्रश्न आहेत. तर ती घनता जास्त कुठे कमी जास्त अशा पद्धतीचे प्रश्न आहेत, ते तुम्ही करून घ्यायचे. त्यानंतर लिंग गुणोत्तर जवळपास 9 प्रश्न आहेत. असे सगळे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये आहेत. जवळपास 54 प्रश्न आहेत. चला पुढचा टॉपिक आता बघू आपण, नैसर्गिक संसाधने. आता नैसर्गिक संसाधनाचं मी कॅटेगरायझेशन केलं आहे, प्राणी, वनस्पती, जमीन, जल. प्राणी, वनस्पती, जमीन आणि जल. आता जर आपण विचार केला प्राण्यांच्या संबंधित जे नैसर्गिक संसाधन किती प्रश्न आहेत, 24. त्या 24 मध्ये अभयारण्यावर जवळपास 12 प्रश्न आहेत. म्हणजे अभयारण्याचे प्रश्न तुम्हाला करायचे, कुठलं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे, कोणत्या अभयारण्यामध्ये कुठला विशेष प्राणी किंवा पक्षी आहे, ह्याचा संबंधी तुम्हाला प्रश्न आहेत. राष्ट्रीय उद्याने किती आपले आहेत, त्या राष्ट्रीय उद्यानावर 6 प्रश्न आहेत. तर कोणतं राष्ट्रीय उद्यान किती क्षेत्रफळ आहे, किती कोणत्या जिल्ह्यात आहे, असे तुम्हाला करायचं आहे. वाघ्य प्रकल्प जवळपास 6 प्रश्न आहेत. तर महाराष्ट्रात वाघ्य प्रकल्प कुठं कुठं आहेत, तर त्याचे ठिकाणं कुठे आहेत, हे प्रश्न असे प्रश्न तुम्हाला आलेले आहेत. जवळपास प्राण्यांच्या संबंधित किती आहेत, 24. आणि त्यानंतर इथे वनस्पतीमध्ये काय, वन जे आहेत, तर विविध प्रकारची वन आहेत, तर त्या वनांवर प्रश्न 2 आलेले आहेत. आणि त्या वनस्पतीमध्ये कोणकोणती संसाधने आहेत, तर त्याच्यावर सुद्धा 2 प्रश्न आले आहेत. त्यानंतर जमिनीचा विचार केला तर जमिनीमध्ये आपण म्हणून मृदा आणि खनिजे. सॉरी मित्रांनो, इथं थोडंसं चुकीचं झालेलं आहे. इथं खनिजावर जवळपास 10 प्रश्न आहेत. ठीक आहे, जेव्हा मी ही PDF प्रोव्हाइड करेल तेव्हा मी त्याच्यावर करेक्शन करून देईल. ठीक आहे, इथे तर किती प्रश्न आहेत, 10 प्रश्न आहेत. आणि मृदेवर किती आहेत, 2 प्रश्न आहेत. ठीक आहे, जलाचं किती आहे, 11 प्रश्न आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये धबधबे आहेत, सरोवरे आहेत, धरणे आहेत. तर धरणांवर जास्त आणि सरोवरांवर जास्त प्रश्न विचारलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करून जायचा आहे. चला पुढचा प्रश्न बघा, ऐतिहासिक ठिकाणे. जवळपास ऐतिहासिक ठिकाणावर जवळपास 20 प्रश्न विचारले आहेत. त्याच्यामध्ये कोणते, संग्रहालयावर 3 प्रश्न आहेत, किल्ल्यांवर भरपूर प्रश्न आहेत, तर 8 प्रश्न किल्ल्यांवर आहेत. आणि लेण्यावर सुद्धा 7 प्रश्न आहेत. तर लेण्या आणि किल्ले हे तुम्हाला करून जायचे आहेत, त्याच्यावर जास्त प्रश्न आहेत. चला पुढचा प्रश्न, इतर घटक. आता इतर घटकामध्ये थंड हवेचे ठिकाण 1 प्रश्न आहे, भाषावर 3 प्रश्न आहेत. भाषा म्हणजे काय, अमक्या अमक्या रिजनची किंवा अमक्या अमक्या आदिवासी जमातीची कुठली भाषा आहे, असे प्रश्न आहेत. ते शेतीवर 4 प्रश्न आहेत. शेतीवर 4 प्रश्न म्हणजे पिके कोणत्या हंगामात येतात, कोणतं पीक प्रमुख आहे, असे प्रश्न आहेत. प्रमुख संस्था म्हणजे काय, भूगोलाच्या निगडीत, जसं की पृथ्वीशी संबंधित काही संस्था आहेत, तर त्या संस्था त्याचे मुख्यालय कुठे आहेत. ते विमानतळे विचारलेले आहेत, महाराष्ट्रात किती विमानतळे आहेत, किती आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत, किती प्रादेशिक आहेत, अशा पद्धतीचे. संशोधन केंद्र, जसं की गवत संशोधन केंद्र, त्यानंतर नारळ संशोधन केंद्र, असे संशोधन केंद्र आहेत महाराष्ट्रात 7 ते 8. तर ते तुम्ही बघून घ्या. त्यानंतर समुद्र किनारे, अमक्या समुद्र किनारा कुठे आहे, कोणत्या जिल्ह्याला लागून आहे,
अशा पद्धतीचे काही प्रश्न आहेत. ते जवळपास किती आहेत? 15 प्रश्न आतापर्यंत असे आलेले आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीचे भूगोलाचं विश्लेषण होतं. बाकी इतर विषयांचं सुद्धा विश्लेषण मी लवकरच घेऊन येणार आहे. आज संध्याकाळी किंवा उद्या हे व्हिडिओ मी टाकणार आहे. ते सुद्धा तुम्ही बघा. तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. आणि ही PDF तुम्हाला हवी असल्यास तर तुम्ही मला टेलिग्राम चॅनलवर नक्की मेसेज करा. मी तुम्हाला ही PDF तिथे देऊन देईल. ठीक आहे. थँक्यू. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.